राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। सगळ्यांनी शुभ सकाळ, तसंच सगळ्यांनी जय आदिवासी मित्रांनो। तर चला आता स्वयंपाक चालाय। आज आहे ना मित्रांनो, शेळ्यांच्या मागे आपल्याला रानामध्ये आंबा भेटलो होतं। हे पहा, मी दाखवतो आपल्याला आंबा भेटलो होतं। अजून बारी बारी कसं आंबा अजून एवढं काय म्हणजे कवळच आहे ती। मग ह्या आंबा भेटलो होतं तर आंबा बनला ना मित्रांनो। आंबा चिंच तोंडाला अक्षरशः पाणी येत आहे। तर चला मग आज ह्या आंब्याचं ना आपण मस्त ठेसा बनवणार आहेत। आमच्या गावात कशा पद्धतीनं ठेसा बनवतात ना, ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाय भेटणार आहे। तर चला तोपर्यंत चालाय स्वयंपाक। ह्या आंबा मस्तपैकी गोळून घ्यायला लागतील आणि मग याचा मस्त आपण ठेसा बनवू। त्या बाजूसानो आता भात शिजतोय चुलीवर आणि इकडं रामदाची आई पीठ मळते गव्हाचा चपात्या कराय। आणि आपण शेळ्यांक गेलतो ना, तर मग शेळ्यांच्या मागं ह्या असं एवढं आंबा भेटलं ती म्हणजे आंबेले आंबा आहेत काही ठिकाणी भरपूर, काही ठिकाणी यावर्षी आंबाच नाही लागलं। मग एवढं आंबा भेटलं होतं आपल्याला, मग ते आपण आणलंच पाडून आणि मस्त आपण आता याचा ठेसा बनवणार आहे। तर चला मित्रांनो, आज आपण हे आता गोळून घेऊ। थोडा स्वयंपाक चालेल ना, मग तेवढं झालं का मग आपण ठेसा बनवायला सुरुवात करू। चला मग आता आहे ना मस्तपैकी चपात्या झाल्यात आपल्या आणि आता रामदाच्या आईचं चालाय आंबा गोळायचं काम। आणि मित्रांनो घरामध्ये ना उंदीर झालं जरा बाहेरून रानातून येतात। मग हे आमची मांजर उंदरांच्या संरक्षणापासून धान्याचे नुकसान करतात ना। इकडं आता रामदाची आई आंबा गोळीत येते पा, त्याच्यावरची साल जाड राहते जरा ना, ती काढून टाकायला लागते आपल्याला, साल नाही घ्यायची। मग 2-3 आंबे गोळत आता हे बाई अशी यायचो कच्च्या आंब्यानो भरपूर साल राहते जाड, काय आंबेली पाताळ राहते, काय आंबेली थोडी जाड राहते। मग या सुरीना गोळायचं काम चालू आहे। आता हे जवळजवळ गोळून झालं तर आपलं पा मस्तपैकी असं गोळून टाकलं। मग आता हे असं उभं कापायचं। उभं म्हणजे मित्रांनो कसा आपल्याला ठेचायचं, पण मग त्याच्यामध्ये नाही का कोय राहते त्याचा बी। आता त्याच्या बियाला आमच्याकडं कोय म्हणतात, आपल्याकडं काय म्हणतात माहीत नाही मित्रांनो। हे पा ती कोय काढून टाकायची, ती नाही घ्यायची, ती तुरट लागत आहे ना। आणि मग आता हे पा हे मस्त गोळून आपण खापा केल्यात कापून। आणि ही मिरची आहे म्हणजे हिरवी मिरची होती, पण त्या बाजारातून आणल्या त्या पिकून गेल्यात आता। मग ती मिरची आणि ह्या आता पाठीव ठेचून घेऊ आपण चांगला। आणि हा लसूण आहे आणि ह्या जिरा फोडणीसाठी वापरणार आहेत आपण ह्या, आणि ह्या पाठीव वाटणार आहे ती आंब्याच्या खापान मिरची। तर चला आता पाठीव सुरुवातीला लसूण ठेचून घेऊ। लसूण काय नाही आपल्याला म्हणजे वाटायचा, पण हे ठेचून ठेवायचा म्हणजे कायसाठी मित्रांनो का फोडणीसाठी। मग या पाठीव आता या आंब्याच्या खापा आपण ठेचून घेणार आहेत। लसूण ठेचून घेतोय थोडासा, नॉर्मल ठेचायचं जास्त नाही। तर चला मिक्सरमध्ये होते मित्रांनो या ठेचा, पण मिक्सरमध्ये जास्त चिकन होईल, पाठीव चिकन होत नाही ना जास्त मापात। आणि मग ह्या आंब्याच्या खापा आता अशा ठेचून घ्यायच्या पाठीव वरावट्यानं। आमचं बरेच मित्र म्हणतात का पाटा वरावटा कुठं भेटतोय, तर मित्रांनो कुठंतरी भेटतोय तुरळक ठिकाणी, बाजारामध्ये राहतो काही ठिकाणी, म्हणजे अशी दगडा घडवणारे जे माणसं राहतात ना त्यांच्याकडे राहतोय, तुरळक राहतोय मित्रांनो। आमच्या गावावरून बघा अजून भेटतच ते। मग चला आता मस्तपैकी ठेचून घेऊ, म्हणजे जास्त काही ठेचायचं नाही, असं थोडं मोठं मोठं ठेचायचं। जास्त चिकन केलं का मग त्या चांगलं नाही लागत। हे पहा आता ठेचून थोडा वाटून घ्यायचा नॉर्मल। आणि त्या मिक्सरमध्ये कसे मित्रांनो जास्त चिकन होत आहे ना। तर आता आपला ठेचा तयार आहे पहा आंबट ठेचून। आणि मग मिरची होती नाही का आपली, ती मिरची वाटून घेऊ। मिरची आणि आंबं एकत्र वाटलं का मिरची थोडी वाटाड राहते ना, ती मग ती वाटता वाटता हे ठेचा जास्त हे होत आहे, मग त्याच्यामुळे मिरची मागून वाटतोय आपण। चला आता मिरची आंब्याचा ठेचा आपला सगळा तयार आहे पाठीव वाटून मस्तपैकी। आता ह्या आपल्याला तवे गरम करायचे फोडणी देऊन मस्तपैकी। तर आता चूल पेटले, आता चुलीवर तवा ठेवून देऊ। मित्रांनो आपल्याकडे कसा बनवतात आम्हाला कमेंटद्वारे कळवा, आम्ही अशा पद्धतीनं बनवतोय। जरी पाठीव वाटून तसाही खाला ना मिरची घालून तरी जमत आहे मित्रांनो। मग चला आता चूल तापले, आपला चूल पेटले मित्रांनो, मस्त तवा ठेवला आपण।
मस्तपैकी आता त्याच्यावर तेल टाकून घेऊ तयो. आज आपण तयो करतोय आठ्याचा. मग या साहित्य आहे ना, लसूण आणि जिरा हे आता म्हणजे तेल तापलाय ना, त्याच्यावर आपण मस्तपैकी आता फोडणीसाठी टाकून घेऊ. जास्त काही साहित्य नाही लागत मित्रांनो, एकदम साधा सोपा आहे आठ्याचा, एकदम साधा सोपा. आता आंब्यापासून कैऱ्या होत्या ते तर आपल्याला सगळीच माहिती आहे. महाराष्ट्रात आपला प्रसिद्ध आहे कैरीचा आंब्याचा लोणचा, ठेचा, मुरा आंबा अशा काही गोष्टी होत्यात. आता आंब्यांचा सीजन आहे. चला आता जिरा टाकून घेऊ. आधी लसणाची फोडणी घ्यायची परतावून चांगली, आणि मग जिरा नंतर टाकायचा, कारण जिरा जळून जातोय आधी टाकलो ना. तर या बारीक मिठे आपला ह्या बारीकला मिठे हे टाकून घेतलं तरी चालेल मापात. मग आता मिरची वाटली ती टाकून घेऊ याच्यात, अशी मस्त थोडीशी परतावून घ्यायची ह्या फोडणीमध्ये. आणि आता हा ठेचा आपला आंब्याचा त्याच्यात थोडा गरम करून घ्यायचा, जास्त नाही, एकदम साधं सोपं आहे मित्रांनो. हे पहा, तुम्ही पण करू शकतात. हिरवी मिरची वाटली तरी चालते याच्यात, लाल मिरची वाटली तरी चालते, लाल मिरची पावडर टाकली तरी चालते मित्रांनो. आता आमच्याकडे मिरची थोडी होते ना, मग आम्ही लाल मिरची पावडर सुद्धा याच्यावर टाकणार आहे थोडीशी. म्हणजे आपल्याला जसा तिखट पाहिजे असेल ना तसा आपल्या पद्धतीनं आपण बनवू शकतोय. आम्ही आमच्या पद्धतीनं बनवून दाखवतोय. ही पाहिजे लाल मिरची पावडर आपण टाकले आता थोडीशी. आता कोणाला तिखट आवडत आहे, कोणाला नाही आवडत, मग जशी त्याच्या पद्धतीनं मापात टाकायची राहते. मस्तपैकी आपला आता ह्या ठेचा तयार झाला आहे. चला मित्रांनो, मस्तपैकी तळीवर आपला आंब्याचा ठेचा तयार झाला आहे. खमंग असा वास येतोय आणि भूक आणखीन वाढते मित्रांनो. तर चला आता आपल्याला लगेच जेवायचे. तर मित्रांनो, या जेवण करायला संध्याकाळचा टाईम आहे. तर साधा सोपा आणि एकदम असा हा ठेचा आम्ही आपल्याला करून दाखवला. आपणही करू शकतात मित्रांनो. तर चला, हा छोटासा व्हिडिओ आज आम्ही आपल्यासाठी दाखवला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आपण जर चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओ इतरांनाही शेअर करीत चला. पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहेत. भेटू उद्या 7:30 वाजता एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळेली जय जवान जय किसान. धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी मित्रांनो.